नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भारत सरकारने समृद्ध नारी शक्ती विकसित भारत या अंतर्गत महिलांसाठी जबरदस्त अपॉर्च्युनिटी आणली आहे, ज्यामध्ये 3 वर्ष तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे, जी की मोफत असणार आहे। आणि ट्रेनिंग मध्ये सुद्धा तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे, म्हणजे पेमेंट मिळणार आहे। खासियत याची अशी आहे की अनेक साऱ्या महिला आहेत ज्यांना घराला हातभार लावायचा आहे, मग अशा महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना आणली आहे। LIC सोबत भारत सरकारने विमा सखी ही योजना आणली आहे, ज्यामध्ये अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे तुम्ही पैसे कमवू शकताय, सगळी माहिती आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। खासियत याची अशी की तुम्हाला इथे ट्रेनिंग तर दिली जाते जी की फुकट असणार आहे, तुम्ही तुमच्या एरियामध्ये काम करू शकणार आहे। अजून महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फिक्स स्टायपेंड सुद्धा मिळतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आणि त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं वय 18 पूर्ण आहे, मग 18 पासून 70 तुमचं वय आहे, तुम्ही सगळे अप्लाय करू शकताय आणि 2 लाख महिलांना याचा फायदा होणार आहे। त्यामुळे अप्लाय करणं समजून घ्या, अप्लाय करा। जबरदस्त योजना आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी हरियाणामध्ये या योजनेचा शुभारंभ केलाय, ज्यामध्ये 3 वर्षात 2 लाख महिला स्वावलंबी बनू शकताय, आत्मनिर्भर बनू शकताय या योजनेच्या माध्यमातून, ज्यामध्ये 3 वर्षासाठी त्यांना फिक्स स्टायपेंड मिळणार आहे। ही एक चांगली गोष्ट आहे। कमीत कमी तुम्ही 10वी पास पाहिजे, 18 वय तुमचं पूर्ण आहे, मग तुमचं 38 वय आहे, 45 वय आहे, 50 वय आहे, 55 वय आहे, तुम्ही सगळे अप्लाय करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे इथे स्टायपेंड तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहे, सोबत तुम्हाला कमिशन सुद्धा मिळणार आहे। तुम्हाला जर कमिशन पकडलं तर 15 ते 20 हजार रुपये सुद्धा तुम्ही ते कमवू शकणार आहात। प्लस हे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, तुमची ट्रेनिंग झाल्यानंतर LIC मध्ये तुम्ही ऑफिसर म्हणून सुद्धा लागू शकणार आहात। ओके, आता अप्लाय कसं करायचं तर सगळी माहिती सांगतोय, त्याआधी समजून घ्या। पहिल्या वर्षामध्ये 35,000 महिलांना याचा रोजगाराचा फायदा मिळणार आहे। 3 वर्षात 2 लाख, मग पहिल्या वर्षात 35,000। त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर अप्लाय करता येईल तेवढ्या लवकरात लवकर अप्लाय करा। प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे, तुम्ही ज्या एरियात राहता, म्हणजे समजा तुम्ही पुण्यामध्ये राहताय, मग पुण्यामध्ये तुम्ही जो एरिया निवडला आहे तिथे जे LIC ऑफिस आहे त्या अंतर्गत तुमची ट्रेनिंग चालणार आहे, तिथे तुम्हाला काम करायचं आहे। त्यानंतर प्रशिक्षण सुरू असताना तुम्हाला 5 ते 7 हजार रुपये दर महिना स्टायपेंड मिळणार आहे, प्लस तुम्हाला बोनस सुद्धा मिळणार आहे। 10वी उत्तीर्ण तुम्ही पाहिजे आहात आणि भविष्यामध्ये जर तुम्ही पदवी म्हणजे ग्रॅज्युएट पूर्ण केलेला आहात तर विकास अधिकारी म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकणार आहात, जी की एक चांगली गोष्ट आहे। प्लस तुम्हाला इन्सेंटिव्ह दिला जातोय, हे पण मी तुम्हाला सांगतोय। त्यामुळे महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी जबरदस्त योजना आहे। कुठे अप्लाय करायचं तर LIC ची ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही ते वाचू शकतात, licindia.in या वेबसाईटवर आपण आल्यानंतर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे LIC रिक्रुटमेंट ऑफ LIC विमा सखीसाठी आम्हाला फॉर्म भरायचा आहे, तर या पेजवर यायचं आहे। इथे तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल, जसं की तुम्ही ते बघू शकताय। प्रति महिना तुम्हाला इथे स्टायपेंड मिळतोय। फर्स्ट इयरला म्हणजे पहिल्या वर्षी 7,000 रुपये तुम्हाला फिक्स मिळणार आहे, म्हणजे जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत तुम्ही काम करताय तर 7,000 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे। कुठलीही नियम व अटी नाही आहे, प्लस तुम्हाला मोफत ट्रेनिंग मिळणार आहे। त्यानंतर दुसऱ्या वर्षाचं जर तुम्हाला स्टायपेंड पाहिजे असेल तर पहिल्या वर्षामध्ये जेवढ्या पण तुम्ही पॉलिसीज घेतलेल्या आहे, म्हणजे लोकांना दिलेल्या आहे, त्यामधल्या कमीत कमी 65% पॉलिसी या सुरू पाहिजे, नाही तर लोकांना तुम्ही दिल्या आणि त्यांनी बंद केल्या, 65% जरी किंवा त्यापेक्षा जरी कमी केल्या तर तुम्हाला हे 6,000 मिळणार नाही। त्यामुळे ॲटलिस्ट 65% त्या कंटिन्यू पाहिजे। त्यानंतर थर्ड वर्षाचं पण सेम आहे, 65 वर्ष ज्या पण पॉलिसी तुम्ही सेल केल्या आहे किंवा लोकांना दिल्या आहे त्या तुम्ही इथे कंटिन्यू केलेल्या पाहिजे। ओके, तर तुम्हाला हे पुढच्या वर्षाचे स्टायपेंड मिळणार आहे। पहिल्या वर्षी 7,000 तर फिक्स मिळत आहे। हे जरी तुम्हाला नाही मिळाले पण तुम्ही जे पण पॉलिसी देणार आहात ॲज अ LIC एजंट म्हणूनच काम आहे, पण इथे खास करून महिला आहे त्यामुळे तुम्हाला इथे फिक्स स्टायपेंड दिलं जातो। नाही तर LIC एजंट जे असतात त्यांना कमिशनच मिळतं, बाकी काही पेमेंट मिळत नाही। तर कमिशन तुम्ही बघा 48,000 रुपयांपर्यंत कमवू शकणार आहात। ओके, मग यासाठी काय काय लागणार आहे तर जे पण तुमचं वयाचं प्रूफ आहे ते लागतं, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे तुम्हाला,
त्यानंतर एज प्रूफ झालं, ॲड्रेस प्रूफ झालं आणि एज्युकेशनल प्रूफ म्हणजे 10वी पास आहात ते तुम्हाला इथे लागणार आहे. बाकी काही अवघड नाही. खास करून महिलांसाठीची स्कीम आहे. 3 वर्ष मोफत ट्रेनिंग मिळते आहे. मॅक्झिमम वय तुमचं 70 असेल तरी चालणार आहे. ओके. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करणं अगदी सोपं आहे. इथे बघा तुम्हाला ही लिंक मिळून जाईल. डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाईल. जसं की तुम्ही इथे बघू शकताय सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. आणि विमासाठी अर्ज करण्यासाठी अप्लाय लिंक यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर हे पेज तुमच्या समोर ओपन होईल. मग यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा फॉर्म आपल्या समोर ओपन झालाय. मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव, त्यानंतर जेंडर फिमेल आहात इथे ऑलरेडी आलंय. मग तुम्हाला इथे तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची जी की 18 ते 70 मध्ये पाहिजे. मोबाईल नंबर टाका, ईमेल ॲड्रेस टाका. त्यानंतर एंटर युअर ॲड्रेस, तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. म्हणजे जे पण तुमचं घराचा नंबर आहे तो, म्हणजे समजा रो हाऊस आहे तर रो हाऊस, त्याच्यानंतर कुठल्या एरियात वगैरे राहतात, मग तुमचं शहर, जिल्हा हे सगळं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर याआधी तुम्ही LIC एजंट किंवा कुठल्या एजंटमध्ये काम केलं आहे तरी ते नो टाकायचं, कारण की आपण केलेलं नाही आहे. ओके. त्यानंतर इथे कॅप्चा येईल. कॅप्चा तुम्हाला टाकून इथे सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जी सिटी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जे की आपलं महाराष्ट्र स्टेट आहे. मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट करतोय. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठली सिटी आहे, मग मुंबई आहे, गोवा, कुठल्या पण तुम्ही शहरात राहत असाल, समजा तुम्ही पुण्यात राहताय, मुंबईत राहताय, जिथे पण राहत असाल किंवा जी तुमच्या जवळची सिटी आहे, समजा सातारा आहे तर तुम्ही ते सिलेक्ट करून साताऱ्यामधली कुठली ब्रँच तुम्हाला पाहिजे, जी पण तुमच्या जवळची ब्रँच असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि सबमिट लीड फॉर्म हा सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुमची माहिती त्यांच्याकडे जाते, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. त्यानंतर तुमची ट्रेनिंग चालू होईल. ॲज अ LIC एजंट म्हणून तुम्ही यांच्यासोबत काम करू शकताय. 3 वर्ष तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. त्यामध्ये कशा प्रकारे LIC असते, काय असते, सगळे प्लॅन वगैरे तुम्हाला समजून सांगितले जातील आणि तुम्ही स्टायपेंड सुद्धा कमवू शकताय. त्यानंतर 3 वर्षानंतर जर तुमची पदवी पूर्ण झालेली असेल तर तुम्ही ते विकास अधिकारी म्हणून सुद्धा काम करू शकताय. किंवा 3 वर्षानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचे तर ॲज अ LIC एजंट म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकणार आहात. तर महिलांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन जॉब अपडेटसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.